आणि आता या बुलेटिनमध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। राज्यात पाणी टंचाईचं संकट वाढलंय। मराठवाड्यामध्ये तब्बल 1837 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, तर जालन्यात 495 आणि बीडमध्ये 434 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। मराठवाड्यात टँकरनं पाणी पुरवठा सुरू। आणखी पाण्याचे टँकर लागल्यास सोय केली जाईल, तर गरजेनुसार जनावरांसाठी चारा उपलब्ध केला जाणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत। राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता। पाणी टंचाई असलेल्या वाड्यावस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, नाना पटोलेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील अंबाडी प्रकल्प 0% कन्नड शहरासह 25 गावांना पाणीपुरवठा करणारं अंबाडी धरण कोरडं। संभाजीनगरसह मराठवाड्यात भीषण दुष्काळाची स्थिती। नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 30% पाणीसाठा शिल्लक। जिल्ह्यातील 21 गावं, वस्ती आणि तांड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू। बीडच्या केज तालुक्यात येवता गावावर पिण्याच्या पाण्याची टंचाई। रिपाईच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या। पाणी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक। लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई। जिल्ह्यात 35 टँकरनं पाणीपुरवठा सुरू। पाणी टंचाईमुळे नागरिकांची तारांबळ। हिंगोलीतील धानोरा जहागीरनगरमधील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। 25 गाव मोरवाडी योजना बंद पडल्यानं गावकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट। धाराशिव शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र। आता 6 दिवसांऐवजी 9 दिवसांनी पाणी सोडलं जाणार, नगर परिषदेचा निर्णय। पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट। पवना धरणामध्ये 26.64% इतकाच पाणी साठा। जूनपर्यंतच शहराची तहान भागणार। पाणी जपून वापरा आवाहन करण्यात आलंय पालिकेकडून। वाशिममधील संगमेश्वर प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्यानं घट। सद्यस्थितीत 12% पाणीसाठा शिल्लक। पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। नाशिक शहरात 25 तारखेला पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार। शहरातील विविध भागातील जलवाहिन्या दुरुस्तीकरणासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा। पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना 1000 केळीची झाडं तोडलेली आहेत। जनावरांना चारा नाहीये। अनेक ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे। वैशाख पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य। दुष्काळ दूर व्हावा म्हणून शहाळ्याचं नैवेद्य। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। जोरदार वाऱ्यांमुळे शेती पिकाचं नुकसान। सिंधुदुर्गच्या ओरोस, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले भागात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान। वादळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। वर्ध्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान तर जनावरांना दुखापत। साताराच्या रहिमतपुरात वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान। विजेचे खांब, झाडांच्या पडझडीच्या घटना। परिसरात मोठं नुकसान। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुतेमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे पिकांसह विद्युत खांबही जमीनदोस्त झाली। रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यासाठी 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी। आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळमध्ये चक्रीवादळासह झालेल्या पावसाचा केळी बागांना फटका। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या सुरजी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे 25 हेक्टरमधील केळी पिकांचं नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान। आमदार शेखर निकमांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना। जळगाव मुक्ताईनगर तालुक्यात पावसामुळे ज्वारी आणि बाजरी पिकांचं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका। गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी। जिल्ह्यात भात शेतीचं नुकसान। शेतकरी चिंतेत।
पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं तालुक्यातील दुर्गम भागात ओढ्यांना पूर. वादळी वाऱ्यामुळे पाबे गावातील अंगणवाडीचे पत्रे उडाले. सोलापूर बाजार समितीत डाळींची आवक घटल्यानं दरात वाढ. डाळींच्या दरात प्रति किलो 10 रुपयांनी वाढ. लातूरमध्ये तुरीची आवक घटल्यानं दरात वाढ, तर सोयाबीनचा दर स्थिर आहेत. तुरीला प्रति क्विंटल 12,160 रुपयांचा भाव. चाळीसगाव कांद्याचे दर 150 रुपयांनी घसरले. निर्यात बंदी उठवण्याची मागणी. वाशिम कृषी बाजार समितीत सोयाबीनची तब्बल 6,500 क्विंटल आवक, मात्र दरामध्ये घसरण. सोयाबीनला अवघा 4,000 रुपये दर आहे. शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण. पुण्यातील केडगावमध्ये कांदा लिंबाचे भाव घसरले. दौंड बाजार समितीमध्ये शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी. जळगावच्या रामदेववाडीतील हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक. TV9 मराठीच्या बातमीनंतर आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांना अटक. पुढील 4 दिवस 6 जिल्ह्यात उष्णतेची लाट. रविवारपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज. जळगावात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये तापमानाचा 43 अंशांवर पारा. गेल्या 10 दिवसात तापमानामध्ये 7 अंशांनी वाढ. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 पार. हंगामातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तापमानामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात तापमानामध्ये मोठी वाढ. मागील 2 आठवड्यांपासून तापमान 42 अंशांवर. वाढत्या तापमानाचे नागरिकांना चटके. बीड जिल्ह्यातील परळीत उन्हाचा कडाका वाढलाय. शहराच्या तापमानात सातत्यानं वाढ. पारा 43 अंशांवर. 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट. तापमान 42 अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता. 25 मे पर्यंत इशारा. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर. चारा कमी असल्यानं दूध व्यवसायाला फटका. दूध संकलन जवळपास 40% घट. लातूर जिल्ह्यात मतमोजणीच्या तयारीला सुरुवात. विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणीसाठी 6 कक्ष आणि 14 टेबल उभारण्यात येणार. राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांचं आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या तेलिया जंगलात 2 वाघिणी उघडल्या. सोनम आणि कॉलरवाली वाघिणीच्या लढतीचा व्हिडिओ व्हायरल. निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा मादी जातीचा बिबट्या जेरबंद. वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यात यश. बेळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा वनक्षेत्रात पट्टेदार वाघ आणि बिबट्याचा अधिवासात वन विभागाकडून शून्य उपाययोजना. पाण्यासाठी आता भटकंती पाहायला मिळते. वन्यप्राणींचा आरोप आहे. परभणीच्या सेलू तालुक्यात शेती मशागतीच्या कामांना वेग. खरीप हंगामासाठी बळीराजाकडून तयारी सुरू. नांदेडमध्ये उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक. नगदी पीक म्हणून ठिबक सिंचनाद्वारे तब्बल 1,000 हेक्टरवर उन्हाळी मिरचीची लागवड. अमरावतीत बीटी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा यंदाही तुटवडा. विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी करू नका. कृषी विभागाचं आवाहन. धाराशिवमध्ये बोगस खतं बियाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाचे 9 भरारी पथक तैनात. कृषी दुकानांची तपासणी करणार. हिंगोली जिल्ह्यात केवायसी न झालेल्या 40,000 शेतकऱ्यांचे 23 कोटींचे अनुदान रखडले. जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टी त्याचबरोबर गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.